जय महाराष्ट्र मित्रांनो, या क्षणाची सर्वात मोठी बातमी। राज्यात मोठी राजकीय उलथापालथ। राज ठाकरे दिल्लीकडे रवाना, फडणवीसही पोहोचले। लोकसभा निवडणुकीसाठी मनसे, भाजप, शिवसेना या तिन्ही पक्षात चर्चा सुरू असून लवकरच याबाबत अधिकृत माहिती समोर येणार आहे। परंतु मनसेला महायुतीत घेण्याच्या हालचालींना वेग आला आहे। त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी आजचे काही दौरे रद्द केले आहेत। राज ठाकरे आज दक्षिण मुंबई इतर भागात दौरा करणार होते, मात्र आज राज ठाकरेंचे दौरे रद्द झाल्यानंतर अचानक त्यांचा दिल्ली दौरा असल्याची माहिती समोर आली आहे। राज ठाकरे आज रात्री दिल्लीला पोहोचतील अशी माहिती समजते। त्यामुळे महायुतीत मनसे सोबत येणार असल्याची जोरदार खलबत्ते सुरू आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिल्लीला रवाना झाले असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही दिल्लीला पोहोचले आहेत। पुढे काही दिवसात भाजप मनसे युती होण्याची दाट शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप पाहायला मिळत आहे। राज ठाकरे यांनी गेल्या काही महिन्यांपासून प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेतली असून भाजप नेत्यांसोबत, विशेषतः देवेंद्र फडणवीस सोबत त्यांची जवळीक वाढल्याचे दिसून येत आहे। विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही वेळापूर्वी मनसेच्या महायुतीला चर्चेला लवकरच योग्य निर्णय होईल असे म्हटले होते। मनसे, भाजप, शिवसेना यांच्या वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे। मागील वर्षभरात राज ठाकरे आणि भाजप शिवसेना नेत्यांमध्ये जवळीक वाढली होती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राज ठाकरेंसोबत गाठीभेटी सुरू झाल्या होत्या। मनसेला महायुतीत कसं सोबत घ्यायचे यावरून गेल्या काही महिन्यापासून चाचपणी सुरू होती। दिल्लीतही मनसेसोबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा करण्यात आली। नेमका फॉर्म्युला कसा असावा यावर चर्चा होत होती। मनसेला सोबत घेतले तर त्यांना कोणत्या कोट्यातून जागा द्यावी यावर विचार सुरू होता। या पार्श्वभूमीवर राज ठाकरे दिल्लीकडे रवाना होणार आहे। तुम्हाला यावर काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये मत नोंदवा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा।